नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुमावत आणि आपण पाहत आहात प्रवीण कुमावत ऑफिशियल चॅनल. आणि आजचा खरं काय या शो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गोष्ट करणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अशोक खरात नावाच्या व्यक्तीची कहाणी. अशोक खरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो तो त्याच्या पोस्ट व्हायरल करतोय. त्याने जे दुष्कर्म केलेले आहेत, जे काही वाईट कृत्य केलेलं आहे, त्याच्या सगळ्या क्लिप्स लोक सोशल मीडियावर व्हायरल करतायत आणि थोडा देखील विचार करत नाहीयेत. तर हा अशोक खरात नेमका कोण आहे आणि याने नेमकं काय केलं आहे, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता अशोक खरात याची हिस्ट्री जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हा लहानपणापासून कचरा वेचण्याचं काम करत होता आणि कालांतराने हॉटेलमध्ये एक वेटरचं काम करायला लागला. आता हे साहजिक आहे की जो व्यक्ती कचरा वेचायचा, जो व्यक्ती हॉटेलमध्ये काम करायचा, एक वेटरचं काम करायचा आणि असा व्यक्ती आज करोडो रुपयाचा मालक होतो, करोडो रुपयाची संपत्ती जमा करतो, मग ही प्रेरणादायी गोष्ट आहे. ही प्रेरणादायी गोष्ट जरी असली, शून्यातून विश्व निर्माण करणारी गोष्ट असली, तरी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा काळा बाजार आहे. लोकांना लुटून, लोकांना पैसा डबल होईल याचं आमिष दाखवून, लोकांना खड्ड्यात उतरवून हा व्यक्ती करोडपती झालेला आहे. SIT आणि ईडीचा ज्यावेळेस याला फटका लागला, याच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या जप्त करायला सुरुवात झाली, त्यावेळेस असं समजलं की याने 1,500, ऐकून घ्या आकडा किती खतरनाक आहे, 1,500 तर 2,000 कोटी रुपयांची मालमत्ता विकत घेतलेली आहे. याच्याकडे इतकी गडगंज संपत्ती कशी आली? एक कचरा वेचणारा, हॉटेलमध्ये एक वेटरचं काम करणारा, 1,500 तर 2,000 कोटीचा मालक म्हणजे एखादा क्रिकेटर वगैरे यांच्यापेक्षा खतरनाक. एखादा मंत्री आहे, त्याची प्रॉपर्टी पण एवढी नाही, एवढी जबरदस्त प्रॉपर्टी याच्याकडे. आता एवढी प्रॉपर्टी आली कुठून? तर याने काय केलं माहिती का? त्याचं गाव म्हणजे नेवासा तालुक्यातील सोनाई गाव, याच्यामध्ये काय केलं त्याने, एक आश्रम उघडला. गुरुदेव आश्रम म्हणून त्याने ते नाव दिलं आणि एक सोसायटी सुरू केली, जी बँक टाईप असते बघा. लोक ज्याच्यामध्ये पैसा ठेवतात आणि त्यांना काही व्याज मिळतं. त्याने लोकांना त्या ठिकाणी प्रवचन द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक ढोंगी बाबासारखं. हा शिकलेला वगैरे काही नाही, परंतु हा एक ज्योतिष बनला, लोकांचं भविष्य सांगत होता. सुरुवातीला याचं काम होतं की लोकांमध्ये भीती निर्माण करणे, त्याच्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी लोक यायचे की मग याला पर्याय काय. मग त्यांच्याकडनं तो लाखो रुपये घ्यायचा, 50-50 हजार रुपये घ्यायचा आणि ते समस्या तो दूर करायचा. आता तो कसा करायचा त्यालाच माहिती. मध्यंतरी लोकांनी असाही आरोप केलेला आहे का हा महिलांवर अत्याचार करतो वगैरे, लैंगिक शोषण करणारा व्यक्ती आहे. बरेच आरोप त्याच्यावर लागलेले आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट की याने जे मोठे मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, यांच्यासोबत सेल्फीज काढलेले आहेत. म्हणजे याचं रिलेशन राजकारणी लोकांसोबत सुद्धा होते. बऱ्याच गोष्टी आहेत. पण अशोक खरातने लोकांना त्याच्या प्रवचनाद्वारे, त्या ठिकाणी लोक यायचे आणि प्रवचन ऐकायचे, म्हणून तो आध्यात्मिक वाटायला लागला. लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला. गोर गरीब शेतकरी लोकांनी त्यांच्याकडे असलेले जमापुंजी सगळी जमा केली आणि डबल पैसा होईल असं सांगितलं गेलं आणि त्यांना पैसा काही परत मिळत नव्हता. म्हणून हे लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले. याच्या विरोधात FIR दाखल केल्या गेल्या. पोलीस हरकतीत आले. तेव्हा हा फरार झाला आणि काही दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागला. आणि या व्यक्तीला जेव्हा पकडण्यात आलं आणि ईडीने जेव्हा चौकशी सुरू केली, 1,500 तर 2,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी याच्याकडे आहे
आणि ती आता सरकारने आणि कोर्टाने आदेश केला आहे की ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ती सरकार ताब्यात यावी आणि जप्त करण्यात यावी. तर माझा प्रश्न समाजाला एकच आहे की अशा भोंदू बाबांवर तुम्ही विश्वास का ठेवतात? हा पहिला बाबा नाही आपल्या भारतामध्ये, असे अनेक भोंदू बाबा होऊन गेलेत ज्यांनी सुरुवातीला प्रवचन दिले, आध्यात्मिक झाले, त्याच्यानंतर लोकांच्या फसवणुका केल्या. मग आपण डायरेक्ट एवढा विश्वास कसा ठेवायचा? 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 5,00,000 रुपये कसे द्यायचे? माझं समाजाला हात जोडून हीच विनंती आहे की अशा भोंदू बाबांना ओळखा, त्याचं बॅकग्राऊंड बघा, तो पहिले काय होता, त्याचा तो खानदानी बाबा आहे की नाहीये, त्याचा पूर्वज काय करायचे. डायरेक्ट विश्वास ठेवण्याच्या अगोदर ह्या गोष्टी करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय